नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी राज्यसेवा 2023 ची जाहिरात आलेली होती. आज याला 2-1 वर्ष होऊन गेले. तर त्याचा अंतिम निकालाची तारीख जी आहे तर ती आपल्या समोर येत आहे. तर ती तारीख काय आहे, कधी निकाल लागणार आहे, काय प्रोसेस असणार आहे, संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण पाहायला पाहिजे. मित्रांनो बघा, आजच न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे 16 मार्चला जी आहे तर ती लोकसत्तामध्ये बातमी आलेली आहे. एमपीएससीचं ठरलं, राज्यसेवा 2024 ची अंतिम निवड यादी या तारखेला जाहीर होणार. 2 वर्षापासून रखडले होते निकाल. डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या परीक्षेची जाहिरात आता 2 वर्ष पूर्ण झाली तरी अंतिम निवड यादीची प्रतीक्षा अजून जी आहे तर ती संपलेली नाही. तर मित्रांनो जे आहे तर ते निकाल आता लागणारच आहे, त्याची तारीख आलेली आहे. तत्पूर्वी एमपीएससी साठी खास स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेले. तर जे उमेदवार स्टेट बोर्ड व्यवस्थित पद्धतीने करू इच्छितात 5वी ते 12वी, तर त्यांनी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला जे आहेत तर ते नक्की एनरोल केलं पाहिजे. बघा, महाराष्ट्र लोकसेवकाचा कार्यभार लोकसेवा आयोगाचा कार्यभार पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. राज्यसेवा 2024 ची परीक्षा बघा, याची जाहिरात आलेली होती डिसेंबर 2023 मध्ये. आता 23 मध्ये आणण्याचं कारण हे होतं कारण की त्यावेळी 2 वर्ष वयाची एक्स्ट्रा अट मिळणार होती आपल्याला. याची जीएमएल यादी, ज्याला म्हणतो आपण जनरल मेरिट लिस्ट, ही 30 ऑक्टोबर 2025 रोजी झाली होती आणि एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ही आली ती 5 जानेवारी 2026 ला. त्यावेळेस बऱ्यापैकी उमेदवारांनी पेढे वाटून गुलाल वाटून कार्यक्रम करून टाकलेला आहे. परंतु 2 महिने जाऊनही अंतिम निवड यादी म्हणजे ज्याला आपण म्हणतो फायनल कार्यक्रम झालेला नव्हता त्यांचा, तरी फायनल निवड यादी, मग याच्यामध्ये निवड प्रक्रियेतून बाहेर पडणे, वैद्यकीय तपासणी, सर्व प्रक्रिया पार झाल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर न झाल्याने नियुक्ती मिळालेली नव्हती, त्यांना पोस्टिंग मिळत नव्हती. आता भावी अधिकाऱ्यांमध्ये एमपीएससी प्रशासनाविरोधात एक असंतोष होता, परंतु त्यांचे पण काही टेक्निकल कारण होते आणि हा मुद्दा नुकताच विधानसभेत देखील घेण्यात आलेला होता. विधानसभेत देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर या संदर्भात लक्षात घ्या, 18 ते 22 मार्च, लक्षात घ्या 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान निकाल जाहीर होणार असल्याची एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी माहिती जी आहे तर ती यांना दिलेली आहे. 18 ते 22 मार्च 2026 या दरम्यान आपल्याला जे आहे तर एमपीएससी राज्यसेवा 2024 यांचा निकाल जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे याच महिन्यात त्याचा निकाल लागून जाईल. डिसेंबर 2023 मध्ये ही जाहिरात जी आहे तर ती प्रकाशित झालेली होती. लक्षात घ्या, याचा जर तो पुरा कार्यक्रम पाहिला आपण, 29 डिसेंबर 2023 ला जाहिरात आली, 1 डिसेंबर 2023 रोजी पूर्व परीक्षा झाली. हे काही शक्य नाही मित्रांनो, जाहिरातच्या आधी परीक्षा कशी होऊ शकते, तर हे 24 आहे. हे 24 असेल ते 12 मार्च 2025 ला पूर्व परीक्षेचा निकाल लागला. 27 ते 29 मे दरम्यान मुख्य परीक्षा पार पडली आणि ऑब्जेक्टिव्हची शेवटची परीक्षा होती कारण की 25 ची डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, तो एक इश्यू होता. मुख्य परीक्षेचा निकाल 9 सप्टेंबर रोजी लागला. 17 ते 30 सप्टेंबर या कालावधीत मुलाखती घेण्यात आला. 30 ऑक्टोबर 2025 रोजी जीएमएल लागली. त्याच्यानंतर 5 जानेवारी 2026 ला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती इथं लागलेली होती. तर हा संपूर्ण प्रवास जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि बऱ्याच उमेदवारांना या एमपीएससी मधून एक एक्झिट, सेफ एक्झिट जी आहे तर ती मिळणार आहे. आणि याचा फायदा असा होतो मित्रांनो, कारण की हे उमेदवार जिथं सिलेक्ट होतात ना, त्याच्यानंतर हे कंबाईन, ग्रुप सी वगैरे ह्या परीक्षांना हात लावत नाही आणि त्याच्यामुळे इथला देखील जो कट ऑफ वाढतो, इथलं देखील जे मेरिट वाढतं तर ते मेरिट वाढण्यावर जो आहे तर तो परिणाम होत नाही. म्हणजे ही चांगलीच गोष्ट असते. आणि जे कोणी असतील तर त्यांनी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच देखील जॉईन करा. 5वी ते 12वी सगळं स्टेट बोर्ड, तेही फक्त 99 रुपयात आपण तुमच्यासाठी ठेवलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ती एनरोल करू शकतात. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.